हॅलो फ्रेंड्स, 10th सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन आपण आज स्टार्ट करतो आहे. आपण मागच्या स्टँडर्डमध्ये बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं होतं? फर्स्ट प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. याआधी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्याची गरजच का पडली? जर तर या पृथ्वी तलावर बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, काही छोटे, काही मोठे, काही खूपच छोटे. तर एवढ्या सगळ्यांचं स्टडी करण्यासाठी सायंटिस्टनी काय केलं, शास्त्रज्ञांनी, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाईड केलं आणि त्याचा स्टडी करायला लागले. तर आपण बघू लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक म्हणजे अशी लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामध्ये त्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप झालेला नसतो, म्हणजेच प्रोकॅरियोटिक. न्यूक्लियस डेव्हलप झालेला नसतो, इज नॉट डेव्हलप्ड. न्यूक्लियस डेव्हलप झालेला नसतो. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम की ज्यांचा न्यूक्लियस डेव्हलप झालेला असतो, वेल डेव्हलप न्यूक्लियस. त्यानंतर विटेगस आपण 8वीच्या क्लासमध्ये शिकलो होतो, विटेगस 5 किंगडम सिस्टीम. विटेगसने 5 किंगडम्स आपल्याला सांगितले होते. तर त्यातला फर्स्ट किंगडम आपण बघणार इथं, किंगडम मोनेरा. प्रोकॅरियोटिकमध्ये फर्स्ट किंगडम येतो किंगडम मोनेरा. त्यानंतर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनमध्ये परत 2 सब क्लासिफिकेशन होतात, तर युनिसेल्युलार आणि मल्टीसेल्युलार. युनिसेल्युलार म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे फक्त सिंगल सेलनी बनलेले असतात. एक सिंगल सेल सर्व काही फंक्शन करत असते. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे सो मेनी सेल्स, खूप साऱ्या सेल्सपासून तो ऑर्गॅनिझम बनलेला असतो. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये प्रोटिस्टा हा किंगडम येतो. प्रोटिस्टाचे सर्व काही ॲनिमल्स असतील ते या किंगडममध्ये येणार आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं परत क्लासिफिकेशन होतं सेल वॉल प्रेझेंट आणि सेल वॉल अब्सेंट या 2 भागांमध्ये. सेल वॉल प्रेझेंट म्हणजे आपली बॉडी ही सेलपासून बनलेली असते आणि सेलला कव्हरिंग करण्यासाठी एक सेलची वॉल असते, त्याला आपण सेल वॉल म्हणतो. पेशी भित्तिका याला असं म्हणतात. तर सेल वॉल प्रेझेंट असते कोणामध्ये? ऑटोट्रॉपिक. सेल वॉल प्रेझेंट असणाऱ्या ऑर्गॅनिझमचं परत 2 याच्यामध्ये क्लासिफाय केलं आहे, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम किंवा असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. हे सेल्फ डिपेंडेंट असतात, ते दुसऱ्यावर डिपेंडेंट नसतात. तर हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम की जे त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं अन्न हे दुसऱ्याकडनं घेतात, म्हणजे फंगाय. फंगाय यांना आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. म्हणजेच फंगाय यांना जर फूड लागत असेल तर ते एखाद्या दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर बसतात आणि त्याचं फूड हे शोषून घेतात. त्यानंतर सेकंड पार्ट सेल वॉल अब्सेंट. सेल वॉल अब्सेंट याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया हा एक किंगडम येतो. किंगडम ॲनिमलिया याच्यामध्ये आपण ह्युमन्स सर्व येतो. ह्युमन्सच्या सेलमध्ये सेल वॉल नसते. ही जशी सेल आहे या सेलला हे सेल वॉल आहे, तशी ह्युमन्सच्या सेलला ही सेल वॉल नसते. तर हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या स्टँडर्ड्समध्ये बघितलं होतं. यानंतर हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री काय? तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी खूप शास्त्रज्ञांनी ट्राय केला, खूप शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. त्यातला फर्स्ट ॲरिस्टॉटल वॉज फर्स्ट परफॉर्म द क्लासिफिकेशन. ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी काय केलं? सुरुवातीला ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. ॲनिमलचं क्लासिफिकेशन या ॲरिस्टॉटलने केलं. तर त्या क्लासिफिकेशनच्या मेथडला आपण आर्टिफिशियल मेथड असं म्हणतो. तर ॲरिस्टॉटलने जे ॲनिमल क्लासिफिकेशन केलं त्या ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी त्यांनी काही क्रायटेरिया ठेवले होते. कशाच्या बेसिसवर त्यांनी क्लासिफिकेशन केलं ते बघणार आहे. तर बॉडी साईज म्हणजे बॉडीचा आकार कसा आहे, शरीराच्या आकारानुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलं. ॲरिस्टॉटल यांनी काय केलं? शरीराच्या आकारानुसार क्लासिफिकेशन केलं, काही मोठे ॲनिमल्स, छोटे ॲनिमल्स याच्यावरनं. त्याच्यानंतर हॅबिट्स म्हणजे सवयी. त्या ॲनिमल्सचे सवयी काय काय असतात, काय खातात, काय पितात किंवा कुठे कुठे ते फिरतात, याच्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन केले, म्हणजे ॲरिस्टॉटलने क्लासिफिकेशन केले. त्यानंतर हॅबिटॅट म्हणजे त्यांची राहण्याची जागा, ते कुठे राहतात, जंगलात राहतात, पाण्यात राहतात की कुठं हवेत राहतात, याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. म्हणजेच ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करताना 3 क्रायटेरिया त्यांनी ठेवले होते. कोणते? बॉडी साईज, हॅबिट्स आणि हॅबिटॅट. हॅबिट्स आणि हॅबिटॅट्स याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. हॅबिट्स म्हणजे सवयी आणि हॅबिटॅट म्हणजे जे राहतात ती जागा. त्यानंतर
ॲरिस्टॉटल नंतर बरेचसे सायंटिस्ट आले, त्या सायंटिस्टनी पण क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर अजून नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनसुद्धा आली. नॅचरल सिस्टम क्लासिफिकेशनमध्ये त्याचे पण काही, या क्लासिफिकेशनचे सुद्धा काही क्रायटेरिया होते. हे कोणते क्रायटेरिया? तर बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजेच बॉडी ही युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, त्यावरून क्लासिफिकेशन केलं होतं. त्यानंतर टाईप्स ऑफ सेल्स, सेलच्या व्हेरियस टाईप्सचं त्यांनी क्लासिफिकेशन केलं. नंतर क्रोमोझोम म्हणजे जेनेटिक मटेरियलवरून त्यांनी क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर बायोकेमिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर सुद्धा काही क्लासिफिकेशन झालं. नेक्स्ट, आणि रिसेंटली कार्ल वूज या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे? ॲनिमल क्लासिफिकेशन केलं आहे. आपण आत्ताच बघितलं होतं की ॲरिस्टॉटलने जे क्लासिफिकेशन केलं त्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हणलो? आर्टिफिशियल मेथड क्लासिफिकेशन म्हणलो. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड आपण आता बघणार आहे, ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ॲनिमलची ट्रॅडिशनल मेथडने क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं? तर हे ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, म्हणजे नोटोकॉर्डच्या प्रेझेन्स किंवा अब्सेन्सवर डिपेंड असतं. नोटोकॉर्ड म्हणजे काय? नोटोकॉर्ड इज अ रॉड लाईक सपोर्टेड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर असतं, त्याला आपण नोटोकॉर्ड म्हणतो. म्हणजेच याला आपल्या भाषेत पाठीचा कणा असंही आपण म्हणू शकतो. तर या पाठीचा कणा ज्यांना असतात त्यांना आपण कॉर्डेट्स म्हणलो, आणि ज्या ॲनिमल्सला नोटोकॉर्ड नसते त्यांना आपण नॉन कॉर्डेट्स म्हणलो. तर ट्रॅडिशनल मेथडनुसार कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स असं 2 भागामध्ये ॲनिमलचं क्लासिफिकेशन झाले. तर नॉन कॉर्डेट्स आपण फर्स्ट बघू. नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय? बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड, म्हणजे रॉड लाईक नोटोकॉर्ड हे बॉडीला नसते. तर नोटोकॉर्डचं काम काय असतं? हे बॉडीला सपोर्ट करतं, म्हणजे आपण ताठ उभं राहू शकतो. याचं कारण काय? तर आपल्या पाठीला काय असतो? नोटोकॉर्ड असतो. ही नोटोकॉर्ड कशी अशी असते, म्हणजे पाठीचा कणा आपला नोटोकॉर्ड. तर नॉन कॉर्डेट्समध्ये काय असतं? हे पाठीचा कणा हा अब्सेंट असतो. नंतर फॅरेंजियल गिल स्लिट आर अब्सेंट. फॅरेंजियल गिल स्लिटचं काय काम असतं? हे आपल्या रेस्पिरेशनसाठी आपण यूज करतो. म्हणजे हे पाण्यामध्ये असणारे मासे जे असतात, माशांना गिल स्लिट असतात, पाण्यामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी ते युजफुल असतात. त्यानंतर नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन द व्हेंट्रल साईड. जर नर्व कॉर्ड जर असली तर ती व्हेंट्रल साईडला असते. आता व्हेंट्रल साईड म्हणजे काय आणि डॉर्सल साईड म्हणजे काय? सपोज हा एक ऑर्गॅनिझम आहे, तरी वरची बाजू जी झाली तर त्या बाजूला आपण म्हणतो डॉर्सल साईड, आणि समोरची बाजू जी झाली तर त्याला आपण म्हणू व्हेंट्रल साईड. सपोज साप घ्या. साप हा जमिनीवर आता सरपटत चालतो, तर सापाची जमिनीला जी बाजू टच होते, जमिनीला जी बाजू लागते ती झाली त्याची व्हेंट्रल साईड, आणि वरचा जो भाग झाला तो झाला त्याचा डॉर्सल साईड. त्यानंतर हर्ट इफ प्रेझेंट इट इज ॲन डॉर्सल साईड. जर हर्ट जर या नॉन कॉर्डेट्सच्या ऑर्गॅनिझममध्ये असला तर हर्ट हे डॉर्सल साईडला असतं. डॉर्सल साईड म्हणजे वरच्या साईडला असतं. त्यानंतर नॉन कॉर्डेट्स हे 10 फायलममध्ये. फायलम म्हणजे काय? फायलम म्हणजे ग्रुप ऑफ ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल्स त्या एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं असतं.